वेलकम स्टुडंट इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे सायन्स, त्यामधला 6th चॅप्टर जो आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच भौतिक राशींचे मापन, या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढचे तुमच्या स्टँडर्ड्सशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. सो चला स्टार्ट करू आपली एक्सरसाइज मधला क्वेश्चन फर्स्ट. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड. तर पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं तुमच्या शब्दामध्ये लिहा. फर्स्ट ए क्वेश्चन, व्हाय इज द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन अ डिफरंट प्लॅनेट्स. तर एक जी वस्तू आहे या वस्तूचे वजन वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती किंवा ग्रहांवरती वेगवेगळे का असते. स्टुडंट, सी द आन्सर. The weight of the same object is different on a different planets because weight depends on the gravitational force of the planet and gravitational force on every planet is different. तर त्याचं काय कारण आहे, ज्या वस्तूचं वजन आहे हे वेगवेगळ्या ग्रहांवरती वेगवेगळे आहे कारण वस्तूचे वजन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती डिपेंड असतं आणि प्रत्येक ग्रहाची ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे वेगवेगळं आहे. सो द वेट ऑल्सो डिफर्स फ्रॉम प्लॅनेट टू प्लॅनेट. त्यामुळेच वेगवेगळ्या ग्रहांवरती वजन हे वेगवेगळं दिसेल. बी, what precautions will you take to make accurate measurements in a day-to-day affairs. तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजे अचूक असं मोजमाप येण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल. ओके स्टुडंट, सी आन्सर. Following precautions will be taken to make accurate measurements in a day-to-day affairs. First point, the balance should carry the stamp of standardization by the Department of Weights and Measures. तर जे आपलं वजन तांगडी आपण म्हणतो किंवा जे वजन मोजण्यासाठीचे जे मेजरमेंट असतं ह्याच्यावरती डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर्स यांचं स्टँडर्डायझेशनचा स्टॅम्प आहे का हे चेक करणे. Balance should be stable and the pointer of the balance should be upright. म्हणजेच जे वजन आपण करणार आहे तर त्याच्यामध्ये जो पॉइंटर असतो हा पॉइंटर स्टेबल असला पाहिजे आणि तो वरच्या दिशेने स्टेबल राहिला पाहिजे. Then the underside of the pan should not be tampered with any other weight or layers of other metal. तर आता वजन तांगडीमध्ये ज्या वजनामध्ये तुमचं जे तुम्ही जे काही वस्तू घेणार आहात त्या वस्तूची वजन करत असाल तर त्याच्या जो पॅन आहे त्या पॅनच्या खाली एखादं वजन लावलेलं आहे का किंवा एखादा मेटलचा लेअर लावलेला आहे का, जेणेकरून वजन तिथे तुम्हाला ते तुम्ही जी वस्तू घेणार आहात त्याची कमी वजन भरेल. तर असं काही त्या ठिकाणी केलेलं आहे का हे सुद्धा चेक करेन. अँड द वेट शुड बी मेड ऑफ मेटल. आणि जे वजन आहे हे मेटल पासून बनवलेलं आपण आहे का बघणार. सी क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. तर वजन आणि वस्तुमान या दोघांच्या मधला आपला डिफरन्स विचारलेला आहे. फर्स्ट मास अँड हिअर इज द वेट. सी इथे आपण फर्स्टला डेफिनेशन बघूयात. मास म्हणजे बघा, the amount of matter present in a substance is called mass. And weight, the gravitational force that
acts on this mass is called its weight. Second, it is a scalar quantity. Weight is a vector quantity. Third point, mass remains same everywhere on the earth and weight changes from place to place on the earth. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सेकंड क्वेश्चन, हु इज माय कंपॅनियन? माझा सोबती कोण आहे? याच्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी. सो अशा पद्धतीने आपल्याला याचे जोड्या जुळवायच्या आहेत. तर त्याचा आन्सर हे असा आहे. कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये बघा, म्हणजेच ग्रुप ए ग्रुप बी, राईट. ओके, तर वेलोसिटीसाठी आहे मीटर पर सेकंड, एरियासाठी आहे स्क्वेअर मीटर, व्हॉल्यूमसाठी आहे लिटर, माससाठी आहे किलोग्रॅम आणि डेन्सिटीसाठी आहे किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स. A, scalar quantity. Answer, a quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. First, आपण definition write केली आहे. See example, length, width, area, mass, temperature, density, time, work. In all these examples, a value with a unit is used to express quantities. Thus, we say that the length of a tunnel is a 2 kilometer. So, scalar quantity म्हणजे काय हे सांगून त्याचे एक्झाम्पल्स सांगून डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल सुद्धा आपण दिलं आहे. बी आहे वेक्टर क्वांटिटी. Answer, the quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called vector quantity. Example, displacement, velocity are vector quantities. A displacement of 20 kilometer towards north. तर इथे बघा त्यांनी डिस्प्लेसमेंट किती आहे तेही दिलेलं आहे आणि डिरेक्शन सुद्धा दिलेली आहे, नॉर्थ डिरेक्शन. द एरोप्लेन फ्लाइज ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. तर इथे सुद्धा त्यांनी डिस्प्लेसमेंट किती दिलेलं आहे आणि त्याचे जो डायरेक्शन आहे टुवर्ड्स मुंबई ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे वेक्टर क्वांटिटीमध्ये ती एक्सप्रेस करत असताना बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन हे दोन्हीही रिक्वायर्ड असतात. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स द एरर्स दॅट ऑकर while मेकिंग मेजरमेंट्स. ओके, आणि याचा आन्सर, मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट्स आर. तर जे मोजमाप करत असताना मेजर चुका कोणत्या आहेत ते बघा किंवा त्याची कारणे काय आहेत बघा. फर्स्ट, नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. तर जे आपण मेजरमेंट करण्यासाठी डिव्हाइस वापरणार आहेत हे बरोबर नसणार आहे किंवा नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली किंवा ते डिव्हाइस तुम्ही व्यवस्थित हाताळत नसणार आहात. सी एक्झाम्पल, while buying things at a grocery shop and the vegetable market, remember to look out for the following. तर एखाद्या ग्रॉसरी शॉपमध्ये किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये तुम्ही काही खरेदी करत असताना पुढच्या गोष्टींकडे लक्ष द्या. द बॅलन्स शुड कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर्स. तर ते जे वजनासाठी वापरत आहेत डिव्हाइस
तर त्याच्यावरती डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर्सचं स्टँडर्डायझेशनचा स्टॅम्प आहे का बघायचा आहे. देन बॅलेन्स शुड बी स्टेबल, द पॉइंटर ऑफ द बॅलेन्स शुड बी अपराईट. नेक्स्ट आहे नो चेंजेस शुड बी डन ऑन अ अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलेन्स. तर ज्या पारड्यामध्ये आपण जी वस्तू घेणार आहोत ती टाकणार आहेत त्या पारड्याच्या खाली एखादं वजन तरी चिटकवलेलं नाही का किंवा एखादं मेटल लावलेलं नाही का हे चेक करायचं आहे. वेट शुड बी मेड अप ऑफ मेटल्स अँड इट हॅज टू बी स्टँडर्डाइज्ड. तर ज्याच्या परिमाणाने म्हणजे जे वेट यूज करणार आहेत तर ते मेटल्सचं असलं पाहिजे आणि ते स्टँडर्ड असलं पाहिजे. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन, गिव्ह रिझन्स, कारणे द्या. इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग अ बॉडी पार्ट्स ॲज अ युनिट्स. म्हणजेच आपल्या शरीराचा बॉडी पार्ट्स, आपल्या जे बॉडी पार्ट्स आहे म्हणजे आपण काही गोष्टी ह्या आपल्या हाताची वीत असते तर या वीतीने वगैरे आपण मेजरमेंट्स घेतो बघा, तर हे प्रॉपर नाही का ते सांगा. Answer. It is not proper to measure quantities by using body parts as units because length of the body part changes from person to person. तर प्रत्येक पर्सनचं बॉडी पार्टची जी लेंथ आहे ही चेंज होते, कमी जास्त असते. सो ॲक्युरेट मेजरमेंट कॅन नॉट बी फाउंड विथ द बॉडी पार्ट्स ॲज अ युनिट्स. B. It is necessary to get the weights and measures standardized at a regular interval. तर जी वजन आहे किंवा जी मोजमापाची परिमाणे आहेत ही रेग्युलर इंटरव्हलनी स्टँडर्डाइज करून घेतली पाहिजेत किंवा ती रेग्युलर चेक करून घेतली पाहिजेत. आन्सर. इट इज नेसेसरी टू गेट द weights and measures standardized at regular intervals because of that accurate weight and measurement can be taken, error will be avoided. तर त्यामुळं काय होणार आहे, रेग्युलर इंटरव्हलमध्ये जर तुम्ही ते स्टँडर्डाइज करून घेतलात तर त्याच्यापासून जे तुम्ही मेजरमेंट घेणार ते ॲक्युरेट असणार आहे आणि एरर्स कमी असणार आहेत. सिक्स्थ क्वेश्चन, एक्सप्लेन द नीड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट अँड द डिव्हाइस टू बी युज्ड फॉर दॅट. Answer. Measurement of substances that are precious or of great importance and used in a very small quantities is done meticulously and accurately. Second point, due to advancement in a technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time, and temperature are available now. Example, distance and time in connection with very important sports competition, mass of gold, body temperature, etc. Devices to be used for these are thermometer, digital balance or analytical balance, etc. स्टुडंट्स, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.